नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज सामायिक करत असलेल्या कथेचं शीर्षक आहे देव माणूस. लेखक श्री दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातर. ऐकूया देव माणूस. साधारण 6 फूट उंच, काळा वर्ण, सडपातळ शरीरयष्टी, काळेभोर केस, वाढलेली दाढी, डार्क निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला राम हॉस्पिटलच्या रिसेप्शनमध्ये बसला होता. गेल्या 2 दिवसांपासून त्याच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्टचे रिपोर्ट नुकतेच मिळाले होते. तेच त्याला डॉक्टरांना दाखवायचे होते. त्यांच्या केबिनमध्ये शिरताच त्याने मोठ्या अधीरतेने ते रिपोर्ट डॉक्टरांना दिले. डॉक्टर काय सांगतील? आपल्या मुलाला काय झालं असेल? काही सिरियस तर नसेल ना? किती खर्च येईल उपचाराला? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात थैमान घालत होते. रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टरांनी रामला त्याच्या मुलाला काय आजार आहे, आता कोणती स्टेज आहे वगैरे सविस्तर समजावून सांगितलं आणि ऑपरेशन हा एकमेव मार्ग असल्याचंही सांगितलं. डॉक्टर, ऑपरेशनसाठी किती खर्च येईल? रामने अत्यंत आधीरतेने विचारलं. साधारण 2.5-3 लाख रुपये खर्च होईल, डॉक्टर म्हणाले. साहेब, मी तर एक साधा मजूर आहे. कुठून आणणार एवढे 3 लाख रुपये? काही कमी होऊ शकतं का? अरे राम, मी तुझ्यासाठी म्हणून माझी फी घेणारच नाही आहे रे, पण तरीही तुला 2 लाखापर्यंत तरी खर्च येईलच, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, मग हे ऑपरेशन आपण 2-3 महिन्यांनी केलं तर चालेल का? म्हणजे मला ते पैसे उभे करायला थोडीशी मुदत तरी मिळेल, मोठ्या आशेने रामने विचारलं. अरे राम, 2-3 महिने काय, अरे पण 2-3 दिवस जरी आपण थांबलो ना तरी तुझ्या मुलाच्या जीवाला धोका उद्भवू शकतो रे. ऑपरेशन आपल्याला लवकरात लवकर करायला पाहिजे. हे बघ, असं कर, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 2 लाख रुपये जमा कर, मग आपण ऑपरेशन लगेच सुरू करू, डॉक्टरने अगदी स्पष्टपणे सांगितलं. ठीक आहे? बरं, चालेल डॉक्टर. कृपा करून माझ्या मुलाला वाचवावं, काही त्याला होऊ देऊ नका. मी करतो, कशी तरी पैशाची व्यवस्था नक्की करतो, असं म्हणत खिन्नपणे राम डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडला. काय करायचं, कसं करायचं काहीही सुचत नव्हतं. डोकं अगदी सुन्न होऊन गेलं होतं. हॅलो डॉक्टर. डॉक्टर, आज तुम्हाला रीनाताईंकडे जेवायला जायचं आहे. साधारण 1 वाजता रिसेप्शनिस्टने त्यांना आठवण करून दिली. हो, थँक्स. अगं, मी विसरलोच होतो, असं म्हणून मग डॉक्टर घाईघाईतच त्यांच्या बहिणीकडे गेले. मामा, माझ्यासाठी चॉकलेट आणलंस का? घरात शिरताच छोट्या वरदने डॉक्टरांना प्रश्न विचारला. अरे बघ, विसरलोच, डॉक्टर जरा संकोचूनच म्हणाले. बेटा, अरे मामाचं जेवण तर होऊ दे, जेवण झाल्यानंतर तुझ्यासाठी तो चॉकलेट आणणारच आहे, रीनाने वरदला समजावलं. गरमागरम पुरी, बटाट्याची रस्सा भाजी, कोशिंबीर, पापड, कांदा भजी, मसाले भात, ताक आणि श्रीखंड. काय मस्त बेत केलं होतं बहिणीने जेवायला. आणि त्यावर तिचा प्रेमळ आग्रह. डॉक्टर नेहमीपेक्षा जरा जास्तच जेवले. वरद त्यांचं जेवण होण्याची वाटच बघत होता. जेवण आटोपल्याबरोबर लगेचच त्याला घेऊन डॉक्टर चॉकलेट आणण्यासाठी निघाले. जवळच रीनाच्या घरासमोर रस्ता ओलांडल्यावर एक दुकान होतं. डॉक्टरांनी तिथे जाऊन वरदच्या पसंतीचं चॉकलेट घेतलं आणि ते परत घरी यायला निघाले. वरदच्या एका हातात चॉकलेट होतं आणि दुसरा हात डॉक्टर मामांच्या हातात होता. तेवढ्यात डॉक्टरांचा फोन वाजला, म्हणून तो फोन घेण्यासाठी म्हणून त्यांनी वरदचा हात सोडला आणि त्याच क्षणी वरदने रस्त्यावर धाव घेतली. तसा काही फारसा ट्रॅफिक नव्हता रस्त्यावर, पण एक गाडी भन्नाट वेगाने येत होती. वरदला त्यांनी आवाज दिला आणि जर तो थांबला तर त्यात खूप मोठी रिस्क होती. त्यामुळे डॉक्टरांना काही सुचतच नव्हतं. आणि त्याच क्षणी कोणीतरी स्वतःचा जीव डोक्यात घालून रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने धावत येऊन वरदला पटकन उचललं आणि त्याला रस्ता सुखरूप पार करून पलीकडे उतरवलं. म्हणतात ना, अहो देव तारी त्याला कोण मारी. कोणत्या संकटातून आपण वाचलोय हे वरदच्या तर ध्यानी मनीही नव्हतं. तो आपला चॉकलेट मिळाल्याच्या आनंदातच घरात पळाला. वरदला वाचवलेल्या त्या सत्पुरुषाने निळा टी शर्ट, काळी पॅन्ट घातली होती.
आणि डॉक्टरना असं जाणवलं की त्या टी शर्टवर लिहिलं आहे, देव माणूस. कोणताही दिखावा न करता, कसलीही अपेक्षा न ठेवता हा तरुण त्याच्या मार्गाला लागला. त्या तरुणाला बघितल्यासारखं डॉक्टरांना वाटत होतं. मग त्यानं जाणवलं, हो, अरे हा रामच. थोड्या वेळापूर्वी आपल्या मुलाच्या जीवासाठी विनवणी करणारा गरीब बाप. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताच राम हॉस्पिटलच्या रिसेप्शनमध्ये धावत पळतच पोचला. त्याची छाती धडधडत होती. सिस्टर, हे हे घ्या 2 लाख रुपये माझ्या मुलाच्या ऑपरेशनचे. अहो, आलात तुम्ही? अहो, गरज नाही आता त्याची. डॉक्टरांनी तुमच्याकडून पैसे घेऊ नका म्हणून सांगितलं आहे. का का मॅडम, असं काय झालं? माझ्याकडून उशीर झाला का? माझ्या मुलाचं ऑपरेशन करणार आहेत ना डॉक्टर? राम अगदी व्याकुळतेने विचारत होता. अहो, काही घाबरू नका. तुमच्या मुलाचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तो 1-2 तासांनी शुद्धीवर येईल. मग तुम्ही त्याला निवांत भेटू शकता, सिस्टर म्हणाली. आणि मग हे पैसे? रामने विचारलं. अहो, त्याची आवश्यकता नाही. तुमच्याकडून पैसे घेऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. खरंच डॉक्टर साहेब, तुम्ही खरोखरच देव माणूस आहात, असे म्हणताना रामच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याचा मुलगा शुद्धीवर येण्याच्या आधी रामला कुठलं तरी महत्त्वाचं काम करायचं होतं. सिस्टर, मी आलोच, असं म्हणत राम घाईघाईने घरी परतला. एका मित्राची स्कूटर घेतली आणि त्या पैशाच्या पाकिटासह त्यातील चिठ्ठीत असलेल्या सुयोगच्या पत्त्यावर तो पोचला. दारावरची बेल वाजवली. सुयोगने दरवाजा उघडला. एक समोर अनोळखी व्यक्ती उभी होती सुयोगसाठी. सुयोग सर का? मी तुमच्यासाठी हे पाकिट आणलं आहे. यात 2 लाख रुपये आहेत आणि चिठ्ठीसुद्धा आहे. सुयोगने पाकिट उघडून त्यातली चिठ्ठी वाचली. चिठ्ठी त्याच्या पप्पांची होती. सुयोग, तुला हवे असलेले 2 लाख रुपये मी माझा जवळचा मित्र गणू ह्याच्याबरोबर पाठवित आहे. तू गणू काकांना ओळखणार नाहीस म्हणून ही चिठ्ठी पाठवत आहे. त्यांना तुझं घर सापडायला त्रास होऊ नये म्हणून जवळ खुणेसह पत्ताही दिला होता. चिठ्ठी वाचून सुयोगने त्या व्यक्तीला घरात बोललं. या काका, या ना, बसा. मी तुमच्यासाठी चहा बनवतो. नाही, मला काही नको. मला जरा माझ्या मुलाला भेटायला जायचं आहे. घाईत आहे मी. आणि ती व्यक्ती परतलीसुद्धा. डॉक्टरांना आज फक्त 2च ऑपरेशन होती. त्यामुळे डॉक्टरही जरा लवकरच घरी परतले आणि बघतात तर काय, किल्ली दरवाजालाच लागलेली. गणूकडे किल्ली आहे म्हणजे गणू आलेला दिसतोय, त्यांनी विचार केला. पण घरात जाऊन बघतात तर गणू नाही. डॉक्टरने आवाजही दिला, अरे गणू, कुठे आहेस तू? पण कुठलाच प्रतिसाद नाही. टीपॉयवर ठेवलेलं पाकिटही जागेवर नव्हतं. अच्छा, म्हणजे गणू आला असणार आणि पाकिट घेण्यासाठी आणि परत जाताना किल्ली दरवाजालाच विसरला. तेवढ्या डॉक्टरांना फोन आला. फोन गणूचाच होता. ए डॉक्टर, अरे माझा पाय मुरगळला रे, चालायला खूप त्रास होतोय. ते तुझं सुयोगला द्यायचं पाकिट, अरे मला येताच आलं नाही ते घ्यायला. हे बघ, मी असं करतो, माझ्या मुलाला उद्या सकाळी पाठवून देतो पाकिट घ्यायला, चालेल ना? बरं गणू, ठीक आहे, बघतो, मीच तुला फोन करीन काही आवश्यकता असल्यास. तू स्वतःची काळजी घे बरं आधी, असं म्हणून डॉक्टरांनी फोन ठेवला. गणू आला नाही. मग ते पैशांचं पाकिट गेलं कुठे? बरं, दरवाजाला किल्ली कशी काय होती? डॉक्टरांनी त्यांची बॅग बघितली. बॅगमध्ये किल्ली नव्हती. म्हणजेच त्यांच्याकडूनच सकाळी हॉस्पिटलला जाताना दरवाजाला किल्ली तशीच राहिली असणार. डॉक्टर हॉस्पिटलला गेल्यानंतर कोणीतरी घरात शिरून टिपॉयवरचं पाकिट घेऊन गेलं होतं. थोडक्यात त्यांच्याकडे 2 लाखांची चोरी झाली होती. तेवढ्यात डॉक्टरांचा फोन वाजला. फोन सुजयचा होता. पप्पा थँक्स हां, पैसे अगदी वेळेवर मिळाले, सुजय कृतज्ञतापूर्वक म्हणाला. अरे काय गंमत करतोयस बेटा, प्लीज माफ कर रे. आज नाही पाठवता आले पैसे, मी उद्या नक्की पाठवेन, चालेल ना? अहो पप्पा, काय म्हणताय तुम्ही? अहो मला 2 लाख रुपये हवे होते आणि ते तर मला आजच मिळालेत. उद्या परत कशासाठी पाठवताय? तुला पैसे मिळाले? कुणी दिले पैसे? अर्थात तुमच्या मित्राने, गणू काकांनी. तुला माझ्या मित्राचं नाव कसं समजलं? काय पप्पा, अहो तुम्ही चिठ्ठी पाठवली होती ना त्याच्याबरोबर. पैशाचं पाकिट टिपॉयवर नव्हतं, परंतु ते गणू काकांनी नेलंच नव्हतं. आणि सुजय तर म्हणतो की त्याला गणू काकांनी 2 लाख रुपये आणून दिले. खरंच हे सगळं डॉक्टरांच्या समजण्यापलीकडचं होतं.
डॉक्टरांनी घडलेलं सर्व काही सुजयला सांगितलं. हे ऐकून सुजयही जरा चक्रावला. नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. बरं पप्पा, मी पुढच्या आठवड्यात घरी येतोय ना, तेव्हा आपण आपलं CCTV कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग बघू, म्हणजे कळेल आपल्याला नक्की काय झालं ते. म्हणल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात सुयोग घरी आला तेव्हा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये होते. सुयोगने मग ते CCTV रेकॉर्डिंग बघितलं आणि त्याला आश्चर्य, कसं शक्य आहे हे? बिलकुल अविश्वसनीय, स्वतःशीच म्हणाला. तेवढ्यात डॉक्टरांचा फोन आला. हां सुयोग, अरे ते CCTV रेकॉर्डिंग बघितलंस का? हो पप्पा बघितलं आहे, मी हॉस्पिटललाच येतो आहे, तुम्हाला आल्यावर सगळं सांगतो. सुयोग हॉस्पिटलला आला आणि काय आश्चर्य, सुयोगचे गणू काका घाईघाईत हॉस्पिटलमधून बाहेर पडत होते. सुयोगने त्यांना आवाजही दिला, पण बहुतेक ते घाईत असावे, त्यांनी नसेल ऐकला. डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरताच सुयोग म्हणाला, अहो पप्पा, आत्ताच गणू काकांना बाहेर जाताना बघितलं. अरे कसं शक्य आहे सुयोग? अरे आज सकाळीच त्याचा फोन आला होता की त्याला अजून बरं वाटत नाही आहे, चालायला जमत नाही म्हणून. डॉक्टरांनी रिसेप्शनिस्टला सुद्धा फोन करून विचारलं. तिनेही कन्फर्म केलं, गणू काका काही हॉस्पिटलला आलेले नाहीत. तेवढ्यात एका इस्माने डॉक्टरांच्या केबिनमध्ये प्रवेश करून डॉक्टरांचे पाय धरले. डॉक्टर, खरंच तुम्ही देव आहात हो, तुमच्यामुळेच माझा मुलगा बरा झाला. आपणा सर्वांचा देव तर अरे वर आहे, डॉक्टर नम्रतेने म्हणाले. नाही डॉक्टर साहेब, माझी हलाखीची परिस्थिती समजल्यावर माझ्या मुलाच्या ऑपरेशनचे 2 लाख रुपये तुम्ही माफ केलेत. खरंच तुमचं मन मोठं आहे. तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. निदान देव माणूस तरी नक्कीच आहात. आपल्या वडिलांची एवढी मोठी प्रशंसा ऐकून सुयोग भारावला. येस, माय डॅड इज रिअली ग्रेट, तो मनातल्या मनात म्हणाला. छे हो, अहो मी कसला देव माणूस? अहो देव माणूस तर तुम्ही आहात, डॉक्टर म्हणाले. सुयोग, अरे हां, हे मिस्टर राम, अरे मागच्या आठवड्यात यांनीच आपल्या वरदचा जीव एका मोठ्या अपघातातून वाचवला आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालून. आणि मग त्या दिवशीची घटना डॉक्टरांनी सुयोगला सविस्तर सांगितली. दुसऱ्या दिवशी अरे यांच्या मुलाचं आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होतं. ऑपरेशनसाठी पैसे उभे करण्याची त्यांना चिंता होती, पण तरीही त्यांनी देवासारखं धावत येऊन आपल्या वरदला वाचवलं. पप्पा, अहो यार, रे राम काका नसतं मी गणू काका म्हणतोय. यांनीच तर दिले मला 2 लाख रुपये आणून. मी त्यांना चहा करतो म्हणून सांगितलं तर म्हणाले, नाही नाही मला घाई आहे, मला माझ्या मुलाकडे जायचं आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो. म्हणजे मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतानाही हे मला पैसे द्यायला आले होते. ग्रेट राम काका, खरंच तुम्ही देवमाणूस आहात, सुयोग म्हणाला. हे सर्व ऐकून राम देखील चक्रावला. म्हणजे माझ्या मुलाच्या ऑपरेशनचे पैसे देण्यासाठी मी डॉक्टरांच्याच घरी चोरी केली आणि डॉक्टरांनी माझ्या मुलाच्या ऑपरेशनचे पैसे घेतले नाहीत म्हणून त्या पाकिटात असलेल्या चिठ्ठीप्रमाणे त्यांच्याच मुलाला म्हणजे सुयोगला मी हे 2 लाख रुपये नेऊन दिलेत. परमेश्वरा, अरे दुसरा कोणताही मार्ग माझ्यासमोर नव्हता, म्हणून मी आयुष्यातली पहिली चोरी केली रे, मला माफ कर. सुयोग, मला एक समजत नाही, आपले 2 लाख रुपये यांना कसे बरं मिळाले आणि यांनी ते तुझ्यापर्यंत कसे पोहोचवले? CCTV रेकॉर्डिंगमध्ये काही समजलं का? कोण आलं होतं आपल्या घरी? केव्हा आलं? पाकिट कसं गेलं? CCTVचं नाव ऐकताच रामची छाती धडधडली. सुयोग पुढे काय सांगणार त्याचीच त्याला काळजी वाटू लागली. पप्पा, अहो CCTV रेकॉर्डिंगमध्ये दिसतंय की कोणीतरी आपल्या घरात शिरलं, पैशाचं पाकिटही घेतलं. त्या व्यक्तीचा चेहरा जरा अस्पष्ट दिसतोय. असं म्हणताना सुयोगने रामकडे निरखून बघितलं. नजरेनेच रामने आपला गुन्हा मान्य केला होता. मला वाटतं पाकिट ज्यांनी चोरलं ना त्यांच्याकडून ते रस्त्यात कुठेतरी पडलं असावं बाबा, आणि ते पाकिट मग राम काकांना मिळालं. त्यातली चिठ्ठी वाजून त्यांच्या लक्षात आलं की हे पैसे मला पोचवायला हवे. त्यांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतानासुद्धा कोणताही विलंब न करता त्यांनी ते पाकिट मला आणून दिलं. खरंच राम काका, खरोखर तुम्ही देव माणूस आहात, सुयोग म्हणाला. संपूर्ण सत्य माहीत असतानाही डॉक्टरांना केवळ अर्धसत्य सांगून माझ्यासारख्या गुन्हेगाराला देव माणूस ठरवणारे सुयोग साहेब हेच खरे देव माणूस आहेत, मनातल्या मनात रामही म्हणाला. सुयोगने सत्य कधीही कुणालाही सांगितलं नाही आणि रामने परिस्थितीमुळे केलेल्या गुन्ह्याची नोंदही कुठे झाली नाही. काय मंडळी, कशी वाटली आजची कथा? अहो अभिप्रायात नक्की लिहा. आजची कथा अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि असंच नवनवीन ऐकण्यासाठी आपलं सस्नेह चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा YouTube आणि Spotifyवर. धन्यवाद.